तुमच्या वडिलांचं जे समोर आलेले आहेत कारनामे ते रेंटिंग माफिया होते असं होतं, म्हणजे त्याच्या मार्फत हे सगळं ड्रग्ज ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाहीये ना, अशी किती नावं देऊ तुम्हाला की की कुठे आपल्या माझा मुलगा तर शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेल्यानं कठोर कारवाई करा. जी शिक्षा देऊ जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाहीत, कुठून येत आहेत. या विरोधात म्हणून ते रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होते? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू ह्याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. तो पुण्यातच झालेला ना, मला वाटतं की तो ज्यांनी ठोकलेलं पॉर्श, काय झालं त्याचं? जामीन झालं, पण तो प्रकरण आपण विसरलो ना. त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला, 2 तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजेत की काय चालू आहे तुमचं? का ड्रग्ज येत आहेत एवढे? तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे कुठे वाटले जात आहेत. का थांबत नाहीयेत? ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. पुण्यात आहात, पुण्यात एवढी मोठी आयटी इंडस्ट्री आहे, जगभरातून लोक येतात, त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण